नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या गावाला अधिक निरोगी आणि समृद्ध बनवण्यासाठी एक खूप मोठं पाऊल उचललं जातंय. चला तर मग माझं गाव आरोग्य संपन्न गाव या नव्या आणि अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हे फक्त एक अभियान नाहीये, तर हे आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी एक नवी दिशा आहे, एक नवी उमेद आहे. या संपूर्ण अभियानाच्या मुळाशी एक खूप साधं पण तितकंच शक्तिशाली तत्व आहे. प्रजा निरोगी तर राज्य सशक्त. याचा अर्थ खूप स्पष्ट आहे. कुठल्याही राज्याची खरी ताकद ही तिथल्या गावांच्या आरोग्यात आणि तिथल्या लोकांच्या शक्तीत दडलेली असते. जेव्हा गावागावातला प्रत्येकजण निरोगी असतो तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रगती होते. पण मग प्रश्न उरतोच की आपलं गाव आरोग्यसंपन्न होणार तरी कसं, नाही का? कारण आरोग्य म्हणजे फक्त आजारपण नसणं इतकंच नाही. मग एक खरं आरोग्यसंपन्न गाव कसं घडवता येईल? चला, पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर याच प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी सगळ्यात आधी हे पाहूया की आरोग्य संपन्न गाव या शब्दांचा, या संकल्पनेचा नेमका अर्थ तरी काय आहे. आरोग्य संपन्न गाव म्हणजे असं गाव जिथे आरोग्य ही फक्त वैयक्तिक नाही, तर सगळ्यांची, संपूर्ण गावाची सामूहिक जबाबदारी आहे. यात फक्त दवाखाने आणि औषधं येत नाहीत, तर त्या पलीकडे जाऊन पिण्यासाठी शुद्ध पाणी, सकस आहार, घरादारातली स्वच्छता आणि जगण्याची निरोगी पद्धत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार होतो. थोडक्यात सांगायचं तर आरोग्याला गावाच्या विकासाच्या केंद्रस्थानी आणणं हेच याचं मुख्य ध्येय आहे. आता ही इतकी मोठी संकल्पना प्रत्यक्षात कशी आणायची? त्यासाठी शासनाने एक अगदी ठोस योजना तयार केली आहे. चला, या अभियानाचीच ओळख करून घेऊया. ही तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. 1 एप्रिल 2026. ह्याच दिवसापासून आपल्या संपूर्ण राज्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव नावाचे एक मोठं अभियान सुरू होते. ही फक्त एक सरकारी योजना नाही, तर ही एक राज्यव्यापी चळवळ व्हायला हवी. आणि या अभियानाची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये? ती म्हणजे याची कार्यपद्धत. म्हणजे ही योजना वरून कुणीतरी लादणार नाहीये, तर ती गावातून आपल्या सगळ्यांमधून वर जाणार आहे. याचा अर्थ बदलाचं नेतृत्व आता गाव स्वतः करणार आहे. आणि म्हणूनच यातून होणारा बदल हा जास्त प्रभावी आणि कायमस्वरूपी असेल. हे संपूर्ण अभियान 5 मजबूत स्तंभांवर म्हणजेच एका पंचसूत्रीवर उभं आहे. पहिलं, आपला सगळ्यांचा सहभाग. दुसरं, उत्तम आरोग्य सेवांची उपलब्धता. तिसरं, प्रशासकीय पातळीवरचा समन्वय. चौथं, नवनवीन कल्पना आणि तंत्रज्ञान. आणि 5वं, केलेल्या कामाचं पारदर्शक मूल्यमापन. हे 5ही मुद्दे जेव्हा एकत्र येतील तेव्हा यश नक्कीच मिळेल. ओके, संकल्पना आणि सूत्र तर आपण पाहिलं, पण आता प्रत्यक्ष कामाची गोष्ट. म्हणजे नक्की करायचं काय आहे? हा ॲक्शन प्लॅन नेमका कोणत्या आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करतो ते बघूया. यात मुख्यत्वे 4 महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर दिला जाणार आहे. एक म्हणजे टीबी, डेंग्यूसारखे संसर्गजन्य आजार. दुसरं म्हणजे मधुमेह, ब्लड प्रेशरसारखे असंसर्गजन्य आजार. तिसरा महत्त्वाचा भाग आहे माता आणि बालकांचं आरोग्य, म्हणजे लसीकरण आणि प्रसूतीची काळजी. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं क्षेत्र म्हणजे आजार होऊच नयेत म्हणून घ्यायची काळजी, जसं की शुद्ध पाणी, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण. आता एक गोष्ट तर स्पष्ट आहे, हे मोठं काम कोणा एकाचं नाहीये. ही एक भागीदारी आहे, लोकांची आणि शासनाची. यात आपली भूमिका आहे सक्रियपणे भाग घेण्याची, चांगल्या सवयी लावण्याची आणि आपलं गाव स्वच्छ ठेवण्याची. तर शासन आपल्याला आरोग्यसेवा देईल, कॅम्प आयोजित करेल आणि योग्य मार्गदर्शन करेल. दोन्ही हात एकत्र आले तरच हे ध्येय गाठता येईल. ठीक आहे, काम तर करायचं, पण ते मोजणार कसं? म्हणजे कुठल्या गावानं खरंच चांगलं काम केलंय हे कसं ठरणार? या अभियानाची एक चांगली गोष्ट म्हणजे याची मूल्यांकन प्रक्रिया खूपच पारदर्शक ठेवलेली आहे. यासाठी एक अगदी सोपी पद्धत आहे. प्रत्येक गावाच्या कामाचं मूल्यमापन हे एकूण 100 गुणांच्या आधारावर केलं जाईल. अगदी सरळ आणि स्पष्ट गुणदान पद्धत, जेणेकरून कामाचं योग्य मोजमाप होईल. आता हे 100 गुण कसे विभागले आहेत तेही बघूया. यातले सर्वाधिक म्हणजे 65 गुण हे प्रत्यक्ष आरोग्य सुधारण्याच्या कामासाठी आहेत. आजार होऊच नयेत म्हणून केलेल्या उपायांसाठी 20 गुण आहेत आणि नवीन तंत्रज्ञान किंवा कल्पना वापरल्यास त्यासाठी 15 गुण आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्यक्ष कामावर आणि परिणामांवर सर्वाधिक भर आहे.
मग हे गुण मिळवण्यासाठी नक्की काय करावं लागेल? ही काही उदाहरणं आहेत. जसं की गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या सगळ्या स्रोतांची तपासणी करणं, 100% बाळंतपणं आरोग्य केंद्रातच होणं, गावात एकाही मातेचा मृत्यू होऊ न देणं, 30शी ओलांडलेल्या प्रत्येकाची बीपी आणि शुगरची तपासणी करणं किंवा गावात व्यसनमुक्ती अभियान राबवणं, अशा ठोस कामांवर गुण मिळणार आहेत. आणि हो, जे गाव इतकी मेहनत घेईल, चांगलं काम करून दाखवेल, त्यांच्या कामाचं कौतुक आणि सन्मानही तितक्याच मोठ्या प्रमाणात होणार आहे, जेणेकरून इतरांनाही प्रोत्साहन मिळेल. या पुरस्कारापर्यंत पोचण्यासाठी एक ठरलेलं वेळापत्रक आहे. एप्रिल महिन्यापर्यंत गावांना स्वतःचा अहवाल द्यायचा आहे. त्यानंतर तालुका, विभाग आणि मग राज्य पातळीवर त्याची तपासणी होईल आणि ऑगस्ट महिन्यात एका मोठ्या कार्यक्रमात विजेत्यांचा गौरव केला जाईल. आणि हा सन्मान कोणाकोणाचा होणार? फक्त ग्रामपंचायतींचा नाही. जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवरच्या उत्तम ग्रामपंचायती तर आहेतच, पण त्याचबरोबर सर्वोत्तम आरोग्य उपकेंद्र आणि रुग्णालयांना सुद्धा पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गावात दिवसरात्र राबणाऱ्या आशाताई, अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक यांच्या कामाचा सुद्धा विशेष सन्मान केला जाणार आहे. तर असा हा संपूर्ण आराखडा आहे माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाचा. ही खरं तर आपल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे आपल्या गावाचं चित्र बदलण्याची, आपल्या गावाला निरोगी आणि समृद्ध बनवण्याची. आता प्रश्न फक्त एकच उरतो, या आरोग्यदायी प्रवासासाठी आपलं गाव तयार आहे का?